जर तुम्ही खरे भारतीय असता तर असं वक्तव्य केलं नसतं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना पुन्हा एकदा फटकारलाय. चीननं भारताची 2000 चौरस किलोमीटर जमीन बळकावली असा बिनबुडाचा आरोप राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेत केला होता. तसंच भारतीय सैन्याच्या विरोधात अशी पोस्ट सुद्धा त्यांनी केली होती. त्यांना न्यायालयात जेव्हा याबाबतचे पुरावे मागण्यात आले तेव्हा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नव्हता. मग पळपुट्या राहुल गांधींनी न्यायालयाची माफी मागितली. राहुल गांधींनी आता नवा उद्योग सुरू केलाय. प्रत्येक वेळी मीडियामध्ये सनसनीखेज आरोप करायचे, मात्र जेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात तेव्हा माफी मागून पलायन करायचं. त्यांना देशविघातक फेक नरेटिव्ह चालवण्यासाठी विदेशातून स्क्रिप्ट तर येते, पण ते सिद्ध करण्यासाठीचे पुरावे मात्र त्यांच्याकडे नसतात आणि ते तोंडघशी पडतात. आधी त्यांनी इलेक्शन कमिशनवर मॅच फिक्सिंगचं तथ्य आरोप केले, पण कुठलाच पुरावा देऊ शकले नाहीत. उलट ईसीनंच सखोल पडताळणी करून त्यांना ईव्हीएम मध्ये कुठलाही दोष नसल्याचं सांगितलं. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी इज अ डेड इकॉनॉमी हा देश विघातक शक्तींचा नॅरेटिव्ह त्यांनी चालवला, मात्र पुन्हा कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नव्हते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं जाहीर केलेल्या रिपोर्ट्सने हे सिद्ध केलं की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे राहुल गांधी पुन्हा तोंडघशी पडले आणि आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधी सर्टिफाईड अँटी नॅशनल ठरले आहेत.